सोनारला आलो कलर घ्यावाला. कलरचा बजेटच आवरा बेकार वारलाय ना, लय बेकार. तेजीला वाटला होईल 4-5 रुपयान. कसा काय करायचा आहे काय माहिती नाही. यांना विचारते कसा कलर लावायचा, कसं काय करायचा, पुट्टी बिट्टी कशी लावायची काय सगळं विचारून घेते. 10 वर्ष अगोदर आहे ना जेव्हा घरण कलर मारायचं ना तेव्हा कसं आज म्हणजे सगळं घरांचं मिळूनच मारायचं. असं बाहेरचं पेंटर वगैरे कोण मागवत नव्हतं. तेव्हा म्हणजे माझ्या आवाची कलर मारायला तेव्हा बापाच सांगायचो मला मारा दे मी मारते नमस्कार मंडळी, कशा तुम्ही? नक्कीच बरे असणार. तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या हक्काच्या अग्रिकुली मराठी युट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू. तर असा ठरलाय आज का घराला कलर मारायचा, पण मला वाटणे आज कलर मारून होईल कारण की भरपूर प्रोसेस असतं. आणि आमचा कलर लय बेकार खराब झालाय बघा, लय बेकार. म्हणजे इथं खारी हवा आहे ना आमच्या साईडला, तर ते लगेच निघून जातं कलर, जास्त काही टिकत नाही. फार 4-5 महिन्यां परत कलर आहे तसा होणार आहे का तो भारी कलर मला तरी. पण प्रयत्न असतात का तेजू सांगतंय का ओ तुम्ही कलर मारा ना. तर आता काय करू, आता बघूया. कलर तर मारावाच लागेल, बायको सांगते. तर चालून सामान आलेला उरणला पेंटिंगचा. बाहेरचा पण मारचा ना तेजू, हे बघा बाहेरचा पण जाम खराब झालाय. हे असं आमच्याकडे कलर निघत असतं. आता चाललो बघूया, दोनच दिवस तरी जातील. आणि आपल्या आता जत्रा पालखी आल्यानंतर शॉपिंग बिकिंग चालूच होईल, तर ते ब्लॉग येत राहतील. हे चांगले मी सगळं विसरे आहे. चला कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलला जाऊन लवकर सबस्क्राईब करा. आणि नक्कीच सांगा हा आजचा ब्लॉग कसा झालाय तो, कारण की आजचा ब्लॉग किती दिवस चालेल का माहिती नाही. 2 दिवस तरी चालेल. एक चष्मा इथे, चावी पण येते. जाऊया. चला तर मित्रांनो, आता आम्ही चाललो उरणला. 2-4 कामं होत आणि पेंटिंगचं सामान पण आणायचं आहे. चाललो कडेने. गाईस तर तुम्ही बघत असा 2-4 दिवस माझे गल्यान चैन नाही आहे. ॲक्च्युली चैन बघ तुटली माझी चैन. तर इथं चैन जॉईन करायला आलोय. ती कडी कुठे आहे? ये कडी येच आहे, कडी नव्हतं भाई याच होता. इसका और एक कडी निकालना पड़ेगा क्या? आता चैन जॉईन करायची आहे. त्याला कसं तरी वाटतंय. हाँ चलो करो डायरेक्ट जॉइन. वो टुकड़ा रहने दो, और एक टुकड़ा था. ये देखो इधर. आता बाई बघा कसं जॉईन करतोय आपली चैन. हे सगळा जॉईन करता. कलाकार आहे मस्त. कोण काय बोललं नाही कोणच्याशी. तू बैठ जा चुपचाप. हे काय सोन्याचं कानात काय आहे? हा हे बघ. जॉईन करत राहील तो जिथपर्यंत आपण पेंटिंगचा कलर विलर काय आणलं जाऊ तर सामान. चल हे बघा गाईज असा कलर बनतोय आपला. सोनारला आलो कलर घ्यावाला. कलरचा बजेटच आवरा बेकार वारलाय ना, लय बेकार. तेजीला वाटला होईल 4-5 रुपयान. 60,000चा होता रे तसं, पण नुसतं कलर साठी. पण ते भरपूरच झालं. शायर रॉयल शायर नाही, मागच आहे सगळं. चलो तर जाते हे, बघूया कसा दिवस जाते आजचा.
कलरमध्ये तर आता समजा नाही कसा काय करायचा आहे, काय माहिती नाही. यांना विचारते कसा कलर लावायचा, कसं काय करायचा, पुट्टी बिट्टी कशी लावायची, काय ते सगळं विचारून घेत आहे. आणि बघूया हलो प्रयत्न करूया कलर लावायचा. गाईस तर घरी पोचलो आणि मस्तपैकी कलर मारायला सुरुवात पण केली. बघायचं आहे आपला म्हणजे हेल्पर म्हणजे माझा, मी पेंटर आहे आणि आपला हेल्पर तुम्हाला जर कधी लागला कलर मारायचा असला तर तुम्ही काय कॉन्टॅक्ट करू नका नाही तर बेकार कलर मारू मी. हे बघा हेल्पर माझा, हे बघा किती काम केलं बघ, किती सगळं कारला. जरा वरती आलता नाही हो कलर सगळं कारला त्याच्याने. अजून भरपूर ठिकाणी कारायचं आहे. तर हे माझ्या हेल्परला सांगला का सगळा तू फक्त कलर काढून दे. हा बस तुम्ही कलर करून मी पेंट करते. हेल्परला बोललं का सगळा काढून दे, नंतर मी कलर मारचा बघते कसं काय ते. तर मी आता चाललो बाहेर जर फिरून येते नाही जो जाऊ मारल नाही तर मला तर जाऊया आता पटापट आपण काहीतरी सगळा काढू मस्तपैकी, साफसफाई करूया सगळं काढून. आणि कलर कसा मारायचा काय ते तुम्हाला मी दाखवीन का नाही माहिती नाही, पण कंटिन्यू राहा, बघत राहा. काय आता काय राहिलं आहे आपलं, गरीब माणसं आम्ही. तर एक जण होता कमेंट करणारा तुझ्यासाठी त्यांनी त्याची कमेंट लय आठवण आहे आम्हाला. तर तुझ्यासाठी या मारत घेतलाय करतो मस्तपैकी. जत्रा बलक्या वाजता तेव्हा आम्हाला काहीतरी करायचं असतं. आधीच त्या करोड वर्षभर कलरच मारत राहिलो तर जत्रा बलक्याला काय करायचं, निस्ती शॉपिंग. तेव्हा नको दाखवायला लोकांना का आम्ही कलर पण मारतो जत्रेला म्हणून. समजे बेटा, समज गे. चला तर कंटिन्यू करूया. गायस तर वाटला नव्हता तिच्या पापड्या डायरेक्ट सगळे होतील. हे बघा किती कारले, एवढा पुट्टी भरायला लागेल. जाम घाण निघली. अजून इथं वय या साईडला काय तर समज नाही. जवरा पण आहे तेवढा कवर करायला लागेल, सगळं हलवलू काढायला लागेल. पहिल्यांदा ट्राय करतो. चांगला झाला पाहिजे. पहिले जेव्हा म्हणजे 10 वर्ष अगोदर आहे ना, तेव्हा घरण कलर मारायचं ना, तेव्हा कसं आज म्हणजे सगळं घरांचं मिळूनच मारायचं. असं बाहेरचं पेंटर वगैरे कोण मागवत नव्हतं. तेव्हा म्हणजे मजा यावायची कलर मारायला. तर बापाच सांगायचो मला मारा दे मी मारते ब्रश फिरवायचं होतं. या नवीन नाटक आहे, या वेगळं आहे आता, सगळं बदललंय. जाम भारी वाटत जरा कलर बिलर मारायला. रात दिवस असं कलरच हा नाही बापू देतोच नव्हता. म्हणजे जाय बोलता बा एकदम खराब जागा असायची ना, त्या मारायचा सुद्धा हा मध्ये येता मारला. बाथरूम मध्ये, किचन मध्ये, नाही तर बाहेर मारायचं असलं ना घराच्या तया एक देवाचं मारायला. मारा अख्खा कव्हर करायला लागलो. तेजू माझ्यासोबत माझा लेबर आहे. लेबर किती झालंय का आमचा, सगळा पटापट करशील. भरपूर म्हणजे भरपूर कलर निघते अजून. जाम टाइम झाला. आता वाजलं 10:30 आणि भूक पण चिक्कार लागली. जेवायला बघूया आता काय बनवलंय आपण. तळलेली मच्छी, वाव. अजून काय बनवलंय तेजूनी जेवायला.
हे काय निवट्या कडक एक नंबर तेजू बनवलाय रे. अजून एक कालवण पण आहे. अच्छी चाल भाकरी सोबत मस्तपैकी जेवूया. जाम भूक लागली. आता काम कितपर्यंत होते काय माहिती नाही. आज झाला पाहिजे जरासं तरी, म्हणजे 2 दिवसांतरी आटपू आपण. अख्खा घराला कलर मारायचा आहे. बेकार बेकार काम आहे. वाटसल भूक लागली. बस बस मीठ टाकलंय का नाही माहिती नाही. त्यांचं कालवण कसं झालं बघूया पहिला. एक नंबर आंबा टाकलाय तर भारी लागतंय. एक नंबर. जेवून घेते आता. उरलेला काम बघूया तिथपर्यंत पोहोचते तो.